अंगारकी संकष्टी निमित्त स्वयंभू गणेश मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। मिरज तासगाव रोडवरील मानमोडी व कांचनपूर हद्दीत असणाऱ्या प्रसिद्ध स्वयंभू गणेश मंदिरात आज अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। श्रावण महिन्यातील ही अंगारकी संकष्टी अनेक वर्षानंतर आलेली असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला। हे मंदिर नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असून श्री आप्पासाहेब कुंभार व माळी यांच्या शेतात एक दगड आढळून आला होता। अनेक प्रयत्नानंतरही तो दगड हललेला नाही। त्यानंतर त्या ठिकाणी दैवी शक्ती असल्याची जाणीव झाली। पुढे त्या दगडाचे रूप हळूहळू गणेश मूर्तीप्रमाणे दिसू लागले। त्यामुळे या ठिकाणी एक लहान मंदिर बांधण्यात आले, जे आज मोठ्या श्रद्धास्थानात रूपांतरित झाले आहे। आजच्या अंगारकी निमित्त भाविकांसाठी मंदिर ट्रस्टतर्फे दर्शनासाठी रांगेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। मंदिर परिसरात मिरज येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम रंगला होता। तसेच खिचडी वाटपाचाही उपक्रम राबवण्यात आला। नमस्कार। आमचा हा उपक्रम दरवर्षी चालू आहे। तरी आमचे 150 किलो खिचडी असते आणि 300 डझन केळी। तरी आमचे 4 ते 5,000 माणसाचं दरवर्षी नियोजन असते आमचं। सकाळी आम्ही 8ला चालू केलो, संध्याकाळी 7-8 पर्यंत चालू असतो आमचा उपक्रम। हा किती वर्ष झालं करत आहे? हा आमचे 8 ते 10 वर्ष झाले उपक्रम चालू आमचा। संकष्टी दिवशी रात्री महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येते, ज्याचा लाभ दरवेळी 4 ते 5,000 भाविक घेतात। मंदिराचे ट्रस्टी श्री संतोष कुंभार यांनी सांगितले की मंदिर परिसर भाविकांसाठी अपुरा पडत असल्याने लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे। दर्शन सुलभ व्हावे व सर्वांना जवळून मूर्तीचे दर्शन घेता यावे यासाठी नियोजन सुरू आहे। भाविकांनी या कार्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। 1999 साली शेतनागरला ही मूर्ती सापडून आली। त्याला भरपूर प्रयत्न करून काढण्याचा प्रयत्न केला, ती काही निघाली नाही। त्याला आम्हाला कळलं की एक दैविक शक्ती आहे, गणपती असण्याची शक्यता, मग त्याला छोटं मंदिर बांधण्यात आलं 25 फुटाचं। त्यानंतर 2009ला आम्ही पहिला महाप्रसाद घातला। 300 लोकांचा महाप्रसाद आपण सुरुवात केला। 2011ला अर्जुनवाडीची सुनील बाबूराव सावंत यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्या दिवशी 2-2.5 हजार लोकांचा महाप्रसादाचा आपण कार्यक्रम ठेवला। तिथून जून 2013ला पहिला महाप्रसाद आपण संकष्टी दिवशी घातला। त्यावेळेला एक 70 ते 80 लोकांचा प्रसाद केलेला होता। आज तो प्रसाद 3000च्या संख्येवर गेलेला आहे। दर गणेश जयंतीला कमीत कमी 15,000 लोकांचा आपला महाप्रसाद असतोय आणि कमीत कमी 40 ते 40,000 भाविक दर्शनाचा लाभ घेतात। लोक कुठून कुठून येतात? भरपूर लोक कर्नाटकहून येतात। ते देसाई असू दे, ऐनापूर असू दे, इकडे फलटण असू दे, इकडे रत्नागिरी असू दे, आणि इथले जवळपास कुपवाड, सावली भरपूर लोक, कमलापूर, रसरवाडी। उपक्रम म्हणजे सकाळी 7-6:30 वाजता श्रींचे अभिषेक होतात, 7 वाजता आरती होते, संध्याकाळी 6ला आरती असते। आरतीनंतर 7-7:30ला मंदिर बंद होते। महाप्रसादाचं प्रत्येक संख्येला, साध्या संख्येला 2,500 लोकांचा महाप्रसाद असतो। आज जरी नंबर लावला तर तुम्हाला 2 वर्ष नंबर येत नाही। 2 वर्ष आपलं बुकिंग आहे जेवणाची, आणि प्रत्येक गणेश जयंतीला कमीत कमी 50 ते 60,000 भाविक असतात। 20,000 लोकांना महाप्रसाद आपण करतो। कीर्तन बुद्धी, 900 किलो भात, 200 किलो वांग्याची भाजी, आमटी असं स्वरूप असतं प्रसादाचं। आज अंगारकी संकष्टी कमीत कमी 20 ते 25,000 भाविक इथं दर्शनाचा लाभ घेणार आहेत। ही वाढती गर्दी पाहता आपल्याला हे मंदिर छोटं पडतं आणि लोकांना दर्शन जवळून घ्यायचं असतं। त्यामुळे मंदिराचा गाभारा लहान पडत असल्यामुळे आम्ही मंदिर मोठं बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। परवा दिवशी त्याचा मुहूर्त आहे, बुधवारी सकाळी 10-10:15 वाजता मुहूर्त आहे। तो आम्ही मुहूर्त करणार आहोत परवा दिवशी, आणि चांगलं सुंदर मंदिर असं उभा करणार, लोकवर्गणीतून उभा करणार।
याचबरोबर मंदिरात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर असे सामाजिक उपक्रमही नियमितपणे राबवले जातात. निसर्गरम्य परिसरातील हे मंदिर सध्या संपूर्ण परिसरातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे.